जेव्हा इथे कुठं इमर्जन्सी होती तेव्हा आपत्कालीन सेवामध्ये 108 ही जवळजवळ एक 8 ते 10 वर्ष झालं सेवा आहे. जेव्हा रुग्णांना कुठं इमर्जन्सी होती तेव्हा ते 108ला फोन लावतात. तेव्हा हा कॉल पहिला आमच्या कॉल सेंटरला जातो. तिथून तुम्हाला विचारण्यात येतं की तुमचं लोकेशन कुठे आहे, म्हणजे तुम्हाला जवळचं ठिकाण कुठलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी दवाखाना कुठला जवळ आहे, कुठली ॲम्ब्युलन्स जवळ आहे. मग अशा वेळेस पेशंटनी त्यांना सांगितलं की आम्हाला बाबा किकवी सब सेंटर जवळ आहे. मग त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत त्यांचे मोबाईल नंबर त्या ठिकाणी अटॅच असतात. एक विदिन 2 ते 3 मिनिटामध्ये त्या ठिकाणी तो कॉल आम्हाला जोडला जातो आणि आम्हाला सांगितलं जातं की अशा अशा ठिकाणी असं असं पेशंट आहे, की त्या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जातो, आमच्या ड्रायव्हरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जातो आणि त्या ठिकाणी आम्हाला पोचणं सोपं होतं. त्यामुळे अधिकृत आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 1,38,00,000 महिलांचा गरोदरपणात मृत्यू होतो. यातल्या 1/3 स्त्रिया ब्लड प्रेशर, अतिरक्तस्राव, जंतू लागण या कारणांनी मरतात. हे मृत्यू रोखता येऊ शकतात. भारतात सर्पदंशानं होणारे 94% मृत्यू खेड्यात होतात. त्याचप्रमाणे दरवर्षी 1.5 लाख लोक रस्ते अपघातात प्राण गमावतात. गरोदर महिला व अपघातग्रस्तांपर्यंत तातडीची मदत पोचली तर अनेकांचे प्राण वाचतात. महाराष्ट्रात कुठूनही 108 या टोल फ्री नंबरला कॉल केल्यास मोफत मदत मिळू शकते. 15 मिनिटात ॲम्ब्युलन्स व डॉक्टर घटनास्थळी पोचतील अशी सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा प्रभाव जाणून घेऊयात इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार माळी यांच्याकडून. 108 मध्ये माझे साधारणपणे 8 वर्ष झाले. ह्या 8 वर्षामध्ये साधारणपणे आपत्कालीनमध्ये साधारणपणे रोड ॲक्सिडेंट म्हणा, ह्या रोड ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ 4,500 रुग्णांना आपण आपत्कालीन सेवा पुरवली. तसेच सर्पदंश म्हणा, म्हणजे ज्यांना साप चावला आहे किंवा डॉग बाईट आहे, इतर कुठल्या बाईट आहेत, त्या ठिकाणच्या अशा रुग्णांना एक साधारणपणे 1000 ते 1,500 रुग्णांना सेवा पुरवली. तसंच ह्या ठिकाणी हा थोडासा दुर्गम भाग असल्यामुळे ह्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रसूतीचा बऱ्यापैकी रोल राहतो. या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या PSC म्हणा, सरकारी दवाखाने म्हणा किंवा ससून रुग्णालय मला ह्याच्या दरम्यान जाताना आणि वास्तविक हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याच्या अंतर्गत अशा जवळजवळ ह्या पंचक्रोशीतील बऱ्याच सारे सब सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र असे मिळून साधारणपणे माझा एक 1100 डिलिव्हऱ्यांचा आकडा नुकताच आत्ता पूर्ण झाला आहे. 108 मध्ये कसं असतं की जेव्हा आम्हाला गरोदर महिलांचा सिव्हिअर ॲनेमिक म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी म्हणून जेव्हा कॉल राहतो, मोठे RH म्हणा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणा, त्या ठिकाणाहून जेव्हा आम्ही तो पेशंट घेऊन जात असतो ससूनला किंवा मोठ्या रुग्णालयामध्ये, त्या ठिकाणी नेत असताना रस्त्यामध्ये बऱ्याच वेळा नातेवाईक म्हणा किंवा पेशंट म्हणा हे बऱ्याच वेळा सैरभैर झालेले असतात की त्यांना काही सुचत नसतंय की मोठ्या डॉक्टरनी पुढं पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, त्यांनी घाबरलेले असतात. मग त्यांना हे रक्त भरणं आणि आपल्याला मोठ्या ठिकाणी पाठवलं ह्या गोष्टींनी त्यांनी फार मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालेलं असतं. अशा वेळेस तो पेशंट जेव्हा आमच्या 108 मध्ये येतो तेव्हा सुरुवातीला आम्हाला पेशंट पाहून त्यांना धीर द्यावा लागतो, त्यांना सांगावं लागतं की मावशी तुम्ही काही काळजी करू नका. जर इथून आपल्याला प्रवास 1 ते 1.5 तासाचा असला तरी मी एक डॉक्टर आहे, रस्त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला ट्रीट करतो आणि काही असं घाबरण्यासारखं नाही, पुढं जाऊन तुमचं सगळं व्यवस्थित होणार आहे, तुमचं व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला पुढं पाठवण्यात आलं. तर ह्या टायमिंगमध्ये हा जो 108 म्हणा किंवा आमचा रोल म्हणा की त्यांना धीर देणं, त्यांना सुखरूप पोहोचवणं हा राहतो. किती दिवस झालं ताप खोकलाय त्याला? नाही, खोकला कालपासून झाला, ताप आत्ताच आला. आज सकाळी चांगला होता आम्ही येते वेळेस. आता शेत आल्यानंतर खोकला चांगलाच आहे त्याला. बिलू काय करतो सांग? जीभ दाखव. आज कधी असं. हा
ठीक आहे चालेल घ्या खाली. काय काय लागतं काय काय देऊ सांगा आता. कृष्णा त्याला कफ कोल्डचं द्या. चॉकलेट घे बेटा. तुझं नाव काय आहे तुझं? हा कोंडेवर बालाजी. मी मूळचा रहिवासी कराडचा. माझे वडील एक सरकारी दवाखान्यात मल्टिपल वर्कर होते आणि माझं शिक्षण 12वी झाल्यानंतर मी BSc मायक्रो केलं. त्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची नुकतीच रिटायरमेंट जवळ आली. त्या ठिकाणी त्यांचा अमाप खर्च झाला तिच्या लग्नात आणि अशा वेळेस तिची डिलेवरीची जबाबदारी त्यांच्यावरती होती. एक आमच्या जवळचे डॉक्टर होते, त्यांच्याकडे तिची डिलेवरीची ट्रीटमेंट चालू होती. पण ऐन टाईम बाद त्यांनी सांगितलं की हे पेशंट आपल्या इथे होत नाही, पुण्याला न्यावं लागेल. पुण्याला नेताना त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला बरेच पैसे गेले. ज्या ठिकाणी तिचं डिलेवरी केली गेली तिथं पण खूप सारे पैसे गेले. अशा वेळेस तिच्या डिलेवरीचे पैसे भरताना वडिलांकडे पैसे नव्हते, का तर तिच्या लग्नात खूप खर्च झाला होता आणि त्या टायमिंगमध्ये त्यांची कंडिशन पण एवढी वेल नव्हती. तेव्हा माझ्या आईच्या गळ्यातलं घंटण मोडून त्यांनी त्या ठिकाणी तिचं बिल भरलं. त्या टायमिंगमध्ये मी काही कमवत नव्हतो. त्या टायमिंगमध्ये मला थोडंसं वाटलं, का तर मी सायन्स फील्डचा होतो. माझ्या डोक्यात आलं यार, म्हटलं यार आपल्या घरातलं कोणीतरी डॉक्टर असलं म्हणजे एक डॉक्टर म्हणून आपण राहिलो, निदान आपल्या घरच्यांच्या जरी उपयोगाला नाही आलो तरी बाहेरच्या 4 लोकांना ह्या संदर्भात उपयोगाला आलो तो लोकांची खूप मोठी दुवा लागेल आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या आईवडिलांना कॉलर ताट करून जगता येईल. या उद्देशाने मी डॉक्टरकीच्या ह्याच्यात प्रवेश घेतला वडिलांना सांगून. कोरोनाच्या काळात 108ची ॲम्ब्युलन्सची सेवा आपल्याला खूप झाली. कोरोनाच्या काळात प्रत्येक गावातनं आशाताईंचा फोन यायचा, हा पेशंट पॉझिटिव्ह आला की गाडी तिथं पोहोचायची. तिथं पोहोचली की ते 2 पेशंट सोडताच की परत दुसऱ्या गावातनं फोन यायचा की हे पेशंट सोडायचे. आपल्या इथे PSC भोंगवली आहे, त्या भोंगवलीतनं फोन यायचे, पेशंट न्यायचा आहे, ससूनला न्यायचा आहे किंवा आपले जे इथं सेंटर बनवले होते कोविड सेंटर तर तिथं न्यायचं आहे. ह्या प्रत्येक 5 गावांना तर ह्या गाडीची मदत झालीच. ही आपली 108ची आपत्कालीन सेवा. लोकांना 108ला इमर्जन्सी कॉल केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटात त्यांचं लोकेशन असेल त्यानुसार ॲम्ब्युलन्स अवेलेबल राहते. हे एक प्रकारचं सेमी ICU असल्यासारखं युनिट आहे या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या ठिकाणी ऑक्सिजनची सोय आहे. त्यानंतर या ठिकाणी पल्स ऑक्स मशीन आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बाळाचे ठोके चेक करण्यासाठी फिटल डॉपलर म्हणून आहे. त्यानंतर BP ऑपरेटर आहे, स्टेतो आहे. त्यानंतर ही इमर्जन्सी बॅग आहे. काही ठिकाणी इन्सिडेंट असा असतो की डोंगर ठिकाणी जायचं असतं, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोचत नाही, त्या ठिकाणी ही बॅग अडकून आम्ही त्या ठिकाणी पेशंटपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देऊ शकतो. या ठिकाणी हे सगळे असे निरनिराळ्या प्रकारचे ड्रॉवर आहेत. त्या ठिकाणी हर एक प्रकारचे इमर्जन्सी मेडिसिन्स आहेत, इंजेक्शन्स आहेत की त्या ठिकाणी समजा एखाद्याला ॲक्सिडेंट पेशंट झाला, त्याला ब्लिडिंग होतं, त्या ठिकाणी हिमॅक्सिल म्हणा किंवा IV फ्लुइड म्हणा ते त्याला देता यावं ह्या उद्देशाने ह्या ठिकाणी इंजेक्शन्स आणि IV फ्लुइड्स आहेत. काही ठिकाणी इन्सिडेंट असतो, त्या ठिकाणी पेशंटच्या हातापायाला लागलेलं असतं, त्या ठिकाणी या ठिकाणी प्रेशर बॅग आहेत. त्यानंतर ही पहार आहे, ही पायलट लोकांसाठी उपयोगाची राहते. काही ठिकाणी इन्सिडेंट असा असतो की पेशंट त्या ठिकाणी अडकलेला असतो, त्याला काढणं सोपं नसतं, मग त्या प्रहारच्या माध्यमातून त्या गाडीला थोडंसं जर्क करून काढता येतं. आणि बाकी मग ह्या ठिकाणी इथे हे आहे, हा ऑक्सिजन कंपार्टमेंट आहे. या ठिकाणी 2 ऑक्सिजन असतात. एक ऑक्सिजन संपला तर दुसरा त्या ठिकाणी स्पेअरला असतो. अशा प्रकारे ऑक्सिजनचं बॅकअप आहे. आणि या ठिकाणी कुठल्या गाडीमध्ये डिलेवरी झाली तर त्या संदर्भात या ठिकाणी डिलेवरी किट आहे. या ठिकाणी वॉश बेसिन आहे तुम्हाला हात वगैरे धुण्यासाठी. आणि या ठिकाणी एक टेलिफोन राहतो की डॉक्टरांना जर काही इमर्जन्सी पडलं तर पुढे पायलट लोकांना कॉल करून त्या ठिकाणी त्या गोष्टीची माहिती देता यावी.
10 ते 15 दिवसापूर्वी राजगड फोर्ट म्हणून तो तिथे डोंगर दिसतो ना, तिथे ते राजगड फोर्ट म्हणून आहे. साधारणपणे इथून एक ते 40 ते 50 किलोमीटर दूर येतं. त्या ठिकाणी मधमाशांनी त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला म्हणून असा आम्हाला कॉल आला होता इमर्जन्सी, की त्या ठिकाणी काहीतरी रुग्ण जखमी झालेत. तर अशा वेळेस आम्हाला इथून एक साधारणपणे तो 50 किलोमीटरचा टप्पा आहे, पण आम्हाला तिथं पोचायला एक साधारणपणे 1.5 ते पावणे 2 तास लागतात. सकाळी 8चा कॉल होता, आम्हाला त्या ठिकाणी पोचायला साधारणपणे 10:15 ते 10:30 वाजले. 10:30 वाजता आम्ही त्या ठिकाणी पोचल्यावरती किल्ल्याच्या पायथ्याशी आम्हाला असं समजलं की लोकांकडनं निरनिराळ्या वार्ता यायला लागल्या की एवढे जखमी आहेत, तेवढे जखमी आहेत, 50 जण आहेत, 60 जण आहेत. म्हणजे नक्की पेशंटची काय कंडिशन आहे, वर काय हाल हवा आहे, हे काहीच आम्हाला समजलं नाही. मग त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी होते, वन अधिकारी होते, त्यांना आम्ही विचारलं. म्हटलं ह्या किल्ल्यावरती आपण चालत जाऊया, आम्ही आमचे काही इमर्जन्सी औषध गोळ्या घेतो आणि पेशंटला आपण डायरेक्ट जाऊन जाग्यावरती ट्रीट करूया, काय कंडिशन आहे ती पाहूया म्हटलं आपण जाऊ. तर अशा वेळेस आम्ही ते वन अधिकारी आणि पोलीस यांच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी पोचल्यावरती आम्ही गेल्यावरती पाहिलं तर मधमाशांच्या बाईटमुळे काही लोकांना अंगावरती रॅश आलते, कुणाला जुलाब होत होतं, कुणाला उलट्या होत होत्या आणि कुणाला त्याच्यामुळे डिहायड्रेशन झालं होतं उन्हामुळे. त्यामुळे ते लोक पूर्णपणे झोपून होते, त्यांना उठता येत नव्हतं, त्यांच्यामध्ये अशक्तपणा आलता. अशा वेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी जसं कुणाला उलटी होत असेल त्यांना उलटी संदर्भातलं इंजेक्शन म्हणजे अँटीइमेटिक इंजेक्शन जे आमच्या गाडीत असते ते त्यांना दिलं आम्ही. कुणाला त्या ठिकाणी जुलाब होत होते तर त्यांना त्या ठिकाणी टॅब दिला त्या ठिकाणी. कुणाला त्या ठिकाणी डिहायड्रेशन झालं होतं, त्या लोकांना आम्ही ORSचे सॅचेट दिले आणि अशा वेळेस आम्ही त्यांना त्या जागेवरती ट्रीट केलं. साधारणपणे ही ट्रीटमेंट करायला आम्हाला एक 2 तास वेळ लागला. 2 तास वेळ दिल्यानंतर साधारणपणे एक 2 तासात हे सगळे पेशंट व्यवस्थित झाले, सगळे टवटवीत झाले. त्यांनी थोडंसं इंटॅक्ट केलं आणि त्यांनी आम्ही सोबतच गड खाली उतरलो. जेव्हा तो गड आम्ही खाली उतरलो आणि त्या लोकांनी आणि ज्या लोकांवरती ही वेळ आली त्यांनी जी आमची वाहवा केली, तेव्हा आम्हाला खूप प्राऊड फील झालं की यार आपण एक डॉक्टर झालो आणि ह्या 108 आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून एक लोकांना जी रुग्णसेवा दिली त्याच्यामधली आपल्याला योग्य पोचपावती मिळाली. त्या गोष्टीचं मला खूप प्राऊड फील वाटतं. हा सर, मी सतीश कांबळे बोलतोय, डॉक्टर माळे. त्यांनी गाडीतच डिलिव्हरी व्यवस्थित केली आणि व्यवस्थित इथं ते बाळाचं वजन कमी होतं म्हणून डिलिव्हरीसाठी आणली होती, पण ते गाडीतच झाली. ॲम्ब्युलन्स आली, पेशंट उचलला, डॉक्टर बरोबर होते. डॉक्टर मध्ये रस्त्यातच डिलिव्हरी झाली. हा, आणि डिलिव्हरी झाली. डॉक्टरनी व्यवस्थित हँडल करून पेशंटला व्यवस्थित डॉक्टर पेशंट पोहोचवून दिला. ससूनला दिला, पोहोचवला डॉक्टरनी माळीने. आता मग कुठं न्यायचं पेशंटला? नाही, कुठं नाही न्यायचं, मला धन्यवाद बोलायचं होतं. ओके, धन्यवाद साठी कॉल केलेला का? हो, ते डॉक्टरांनी बहुत सहकार्य केले मला म्हणून म्हणलं. हा का सर? ठीक आहे सर. तेवढं ते मला आता ते डॉक्टर आतमध्ये आहे, तुम्ही तेवढे डॉक्टरांना धन्यवाद बोला, मला बोलता नाही आलं. ठीक आहे, नाही तर मी बोलणं करून देतो, काय प्रॉब्लेम नाही. चालेल.